चला तर आज बनवूया हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला. नमस्कार, मी पूजा. वेलकम बॅक टू द पूजाज पाकदर्पण. एकदम टेस्टी आणि हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला घरी बनवूया, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. रेसिपीला आता स्टार्ट करूया. मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतले क्यूबमध्ये कट करून. त्याला मॅग्नेट करण्यासाठी गरम मसाले, त्यासोबतच 2 टेबलस्पून दही ॲड करून मॅग्नेट करायला ठेवून देऊया. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेऊन उभा मीडियम साईजमध्ये कट करून घेते. कांद्याला जास्त बारीक करण्याची गरज नाही आहे, कारण आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. कांद्यासोबतच मी इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटोला स्लाईस करून घेते. टोमॅटो चांगले लाल कलर पाहिजे, म्हणजे ग्रेव्हीला कलर छान येतो. चॉपिंग कंप्लीट करून झाली आहे. आता एका पॅनमध्ये ऑइल ॲड करून कांदा फ्राय करून घेऊया. आपण स्लाइस केलेला कांदा ॲड करून त्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करते. कांदा चांगला फ्राय झाला तर ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. त्यासोबतच भाजीला कलरही खूप छान येतो. आणि हो, टेस्टला तर विचारायलाच नको, खूपच सुंदर लागते. कांदा छान असा फ्राय झाला आहे. आता त्याला ग्राइंड करून घेऊया. त्यासोबतच मी इथे भिजवलेले काजू आणि 2-3 टेबलस्पून दही ॲड केले. दह्याने छान असा थिकनेस येतो आणि टेस्टलाही छान लागते. मॅरिनेट केलेलं पनीर बटरमध्ये छान असं फ्राय करून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत. 2 मिनिटात हे चांगलं फ्राय होतंय. मॅरिनेट केल्यामुळे पनीरमध्ये मसाल्याची टेस्ट येते आणि पनीर चवीलाही खूप छान लागते. मसाला फ्राय करण्यासाठी मी इथे बटर आणि त्यासोबतच ऑइल घेतलं आहे. ऑइल घेतल्यामुळे बटर जळत नाही. इथे मी तेजपत्ता ॲड केला आहे, त्यासोबतच सुके मसाले आणि आपण ग्राइंड केलेली पेस्ट. त्याला चांगलं 2 मिनिट असं फ्राय करून घेऊया. त्यासोबतच आणखी मी इथे सुके मसाले ॲड केले. रेड चिली, धनिया पावडर, गरम मसाला आणि त्यासोबतच सॉल्ट. मसाला आणखी मी 2 मिनिट फ्राय करून घेते. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करते. बघा तर किती छान असं तेल मसाल्यातनं साईडला आलं आहे, म्हणजे आपला मसाला छानसा फ्राय झाला आहे. आणि त्यासोबतच मी इथे टोमॅटोची पेस्ट ॲड केली आहे. मसाल्यासोबतही टोमॅटोच्या पेस्टला चांगलं फ्राय करून घेऊया, अगदी तेल बाजूला होईपर्यंत, म्हणजे मसाल्याची टेस्ट खूप छान येते. इथे मसाला छान असा फ्राय झाला आहे. त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड करून जशी ग्रेव्ही पाहिजे तशी ॲडजस्ट केली आहे. तुम्ही तुमच्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता. त्यासोबतच मी इथे आपण फ्राय केलेलं पनीर ॲड केलं आहे. ग्रेव्हीमध्ये पनीर ॲड केल्यानंतर फक्त 1 मिनिट किंवा 2 मिनिटसाठीच कुक करायचं आहे, कारण पनीरमध्ये प्रोटीन असतं आणि त्याला जास्त कुक केलं तर ते रबरसारखं होतं. मी ते गार्निशिंगसाठी ग्रीन चिली आणि त्यासोबतच फ्रेश क्रीम ॲड केली आहे. हे टोटली ऑप्शनल आहे, पण याने टेस्ट खूप छान येते. आणि भाजीमध्ये जे टोमॅटो आणि आलं लसूणचा फ्लेवर असतो तो ॲडजस्ट होतो. आणि त्यासोबतच मी इथे गार्निशिंगसाठी फ्रेश धनिया टाकते. बघा, रेडी झालं आहे आपलं पनीर बटर मसाला. दिसायलाही छान, चवीला तर 1 नंबर. तुम्ही या पद्धतीने घरी नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर